त्या करमाळा तालुक्यातील जेऊर येथील सोनाराची जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठमध्ये आहोत आपण सध्या पाहू शकतो की या ठिकाणी लग्न सराईचा देखील जे आहे सुरू आहे त्यामुळं या दुकानामध्ये जे आहे ते सोने खरेदी करण्यासाठी अनेक नागरिक देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहे। काल जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आहे ते 1 वर्षभर सोने खरेदी करू नये असं देखील त्यांनी आवाहन केलं होतं। या आव्हानाला सोने जे विक्रेते आहेत ते आपल्याबरोबर आहेत। नेमकं काय सांगायचं मोदीजींनी आव्हान केलं होतं, काय प्रतिक्रिया आहे तुमची? मोदी साहेबांनी जे इंटरनॅशनल मार्केट आहे त्यानुसार ते बोलले, पण त्याचबरोबर आमच्या या सराफ व्यवसायावर किंवा सोन्याच्या त्या संबंधित असलेल्या व्यवसायावर जे कारागीर लोक काम करतात, ज्यांची उपजीविका चालते, जे व्यवसाय बंधू आहेत आमचे, यांनी बऱ्याच जणांनी अगदी माझ्यासह सगळ्यांनी आम्ही कर्ज काढून वगैरे आमच्या दुकानदाराच्या चालू केलेले आहेत। पर्यायाने वर्षभर जर लोकांनी सोनं वगैरे खरेदी नाही केलं तर आमचे व्यवसाय कसे चालणार, आम्ही कर्जाचे हप्ते कसे फेडणार? आमच्यावर आमच्या संबंधित असलेले करोडो कारागीर लोक, कर्मचारी आमचे जे आहेत, तर यांचा उदरनिर्वाह कसं चालणार, यांचं कुटुंब कसं चालणार, याविषयी मोदी साहेबांनी थोडंसं मार्गदर्शन करावं ही अपेक्षा आहे। काय मोदी साहेबांना काय सांगाल उपासमारीच वेळानंतर कशा पद्धतीनं काय दुसरा काय संदेश त्यांनी द्यावा असं वाटतंय? नाही, जे काय मोठे इन्व्हेस्टर आहेत त्यांना केलेलं ठीक आहे, पण जे काय आमच्यासारखे छोटे व्यावसायिक आहेत, अगदी करून खाणारे कामगार वगैरे जे लोक आहेत, व्यावसायिक लोक आहेत, त्यांच्या संबंधात जर असं म्हटलं तर मग ते आमच्यावर उपासमारीचीच वेळ येणार साहेब। पण जे मोठे इन्व्हेस्टमेंटर आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शन करू शकता, पण आमचा पण विचार करून त्यांनी थोडंसं आम्हाला पण मार्गदर्शन पण बोलावं अशी ही अपेक्षा आहे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आहे ते 1 वर्षासाठी सोनं खरेदी करू नये असं आव्हान केल्यानंतर सोने विक्रेते हे सध्या जे आहे ते अडचणीमध्ये सापडत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। यामध्ये जे आहे ते जवळपास लाखो कारागीर जे आहे ते या आव्हानानंतर जे आहे ते जर सोने खरेदी विक्री जे आहे ते वर्षभर जर कमी झाली तर त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ येऊ शकते। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचा विचार करून जे आहे ते आमच्या देखील व्यवसायासाठी वेगळं असं मार्गदर्शन करावं असे जे प्रतिक्रिया आहे ते सोने विक्रेते दुकानदार यांनी यावेळी दिलेली आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।